डॉक्टर आंबेडकरांचे शेतीच्या समस्यांवरील क्रांतिकारी विचार, वर्णव्यवस्थेच्या नावाखाली अतोनात हाल सोसलेल्या लोकांचे मुक्तिदाते अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुख्य ओळख आहे. पण आंबेडकरांची ओळख केवळ दलितांचे कैवारी एवढीच नव्हती. बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. ते पत्रकार, अर्थतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, उद्योगतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ इतकेच नाही तर कृषीतज्ज्ञही होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ज्ञ होते, त्यामुळे त्यांचा शेतीच्या प्रश्नांविषयी मूलभूत अभ्यास होता. शेतीमधील नेमक्या समस्या आणि त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी त्यांनी केलेली मांडणी आजही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आहे. शेतीसाठी लागणारा खर्च सरकारने उचलला पाहिजे, त्यासाठीची रक्कम शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे अशी सूचना 1944 मध्ये बाबासाहेबांनी केली होती. देशातील 80% जनतेच्या उदरनिर्वाहाचे साधन जर शेती असेल तर या क्षेत्राचे राष्ट्रीयकरण करावे आणि शेतकऱ्यांना भांडवल पुरवावे अशी संकल्पना बाबासाहेबांनी मांडली होती. शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री, कसदार बियाणे, उत्तम खते देण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे बाबासाहेबांनी ठासून सांगितले होते. अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारकांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. छोट्या क्षेत्रावर शेतीत आधुनिकीकरण करून उत्पादन वाढवणे शक्य होणार नाही असे बाबासाहेबांचे ठाम मत होते.